नमस्कार दर्शकांनो, चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज मी कथन करणार आहे. शीर्षक आहे पहिला पाऊस. हा लेख मी लिहिलेला आहे. तर करूया आता आपण सुरुवात. पहिला पाऊस. जून महिना अर्ध्याहून अधिक संपलेला. सगळीकडे अत्यंत कडक उन्हाळा, पावसाचं नाव नाही. मी सध्या एका मैत्रिणीबरोबर उत्तर भारतातल्या तीर्थ पर्यटनासाठी हिंडत आहे. या भागात उन्हाळा अक्षरशः तप्त संतप्त झालेला आहे. उन्हाळा सहन होत नाही आणि AC अजिबात आवडत नाही मला. पण उन्हाळा जास्त त्रासदायक म्हणून तुलनेमध्ये AC परवडतो. तर मी जाड जाड पडद्यांच्या खोलीत AC आणि पंखा लावून बंदिस्त. अचानक फोन वाजायला लागला. बघितलं तर पुण्याहून भावाचा. तो या वेळेला म्हणजे दुपारी 4ला सहसा कधी फोन करत नाही. झालं तरी काय असा विचार करत मी फोन उचलला. अगं, इथे आत्ता मुसळधार पाऊस चालू आहे. त्याच्या आवाजातून देखील तो मुसळधार पाऊस कोसळत होता. तू हिच्याशी बोल. त्याने माझ्या वहिनीच्या हातात फोन दिला. ती म्हणाली, काय झाले हो, मला का फोन दिलात? मला गंमत वाटली. अगं, तो पावसाचा आनंद लुटायला बाहेर गेला असेल, तूही जा. पण आधी हे सांग बरं, तुमच्याच भागात पाऊस आहे की सगळीकडेच आहे? मी विचारलं. सगळीकडेच असावा बहुतेक, कारण इकडं मगरपट्ट्याला आहे आणि कात्रजलाही आहे असं कोणतरी मला म्हणालं. ती म्हणाली आणि तिने फोन खाली ठेवला. तिला दुसरा फोन येत होता. मला आठवलं, पूर्वी आम्ही केरळमध्ये असताना असेच एप्रिल-मेमध्ये अचानक ढग जमून यायचे काळे काळे आणि अर्धा एक तास तरी खूप पाऊस पडायचा. असे ढग जमले की ऑफिसात काम करणारे घरी फोन करायचे आणि घरी बसणारी मंडळी ऑफिसात गेलेल्या लोकांना हे सांगायला की पाऊस पडतोय म्हणून. खिडकीचा पडदा दूर करून मी बाहेर पाहिलं. चक्क ढगाळ वाटतंय. इथेही कदाचित पडेल पाऊस, पण तरी मी आपली पुण्यासाठी चिंतेत. इतर जागी पडला म्हणजे आमच्या भागातही असेल कशावरून? पडेल असं कोणी म्हटलं आहे? मी व्हॉट्सॲप उघडला. त्यात मेसेजेस होत्या सगळ्या पावसाच्या. तुझ्याकडे चहा पकोडा नेऊ का? तुझ्या घरातून पाऊस छान दिसेल. एकीचा दुसरीला मेसेज. तर तिसरी म्हणते, आधी पावसामध्ये थोडं भिजूया मुलांबरोबर, त्यानंतर चहा पकोडे अगदी मस्त लागतील. आम्हीसुद्धा येऊ तुझ्याकडे. वरुण देवाला आमच्या भागाची दया आलेली पाहून मनापासून आनंद झाला. हे पहिलं ते पहिलं असं खूप लिहिलं जातं, जसं की शाळेचा पहिला दिवस, सुट्टीचा पहिला दिवस. पण हे असतं फक्त विद्यार्थ्यांसाठी आणि टीचर्ससाठी. पहिलं प्रेम असतं युवकांसाठी. पहिला पगार असतो चाकरमान्यांसाठी. म्हणजे प्रत्येक पहिल्यासाठी विशिष्ट वयोगट असतो. पण पहिला पाऊस आणि खास करून आग ओकणाऱ्या उन्हाळ्यात आलेला पहिला पाऊस म्हणजे झाडं, जनावरं, घरं, विहिरी, तळी, बेडूक, मोर, माणसं, अगदी सगळ्यांसाठी तो फार फार महत्त्वाचा असतो. अगदी पर्वणी असते ती सगळ्यांसाठी. झाडं थिरकतात, बेडूक गातात, मोर नाचतात आणि आपण माणसं चहा पितो, भजी खातो, गप्पा मारतो, पाण्यात खेळतो. एकूण सगळेच पहिल्या पावसाच्या आनंदात अगदी विसावून जातात. आज मानवजातीने अवकाशामध्ये झेपा घेतल्या आहेत. इतर ग्रहांवर वस्ती करण्याबद्दल बोललं जातं, कमीत कमी सायन्स फिक्शनमध्ये तरी अशा सुखद, दिलासा, थंडावा देणाऱ्या पहिल्या पावसासाठी वरुण राजाचीच कृपा हवी असते हे आपण जाणतो आणि मानतो. म्हणूनच आपण हसूया, नाचूया, गाऊया, खाऊया, खेळूया आणि बरोबरच हात जोडून मनापासून आभार मानूया पावसासाठी, उन्हासाठी आणि सगळ्या निसर्गासाठी. व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद. आवडल्यास जरूर शेअर करा आणि सबस्क्राईब करा ही विनंती.